हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सेकंड स्टँडर्डचा कॅम्प्युटरचा सेकंड चॅप्टरचं नाव आहे वर्किंग ऑफ अ कम्प्युटर. जे संगणकाचे कार्य. लर्निंग आउटकम्स. द स्टुडंट विल बी एबल टू नो अबाउट इनपुट प्रोसेस आउटपुट CPU. इनपुट प्रोसेस आउटपुट CPU म्हणजे काय? संगणकाचा मुख्य भाग, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इनपुट प्रोसेस आउटपुट प्रक्रिया. अ कम्प्युटर कॅन नॉट वर्क ऑन इट्स ओन. You need to enter letters, numbers, pictures and instructions into the computer to make it work. These are called data. A computer works in 3 basic steps: input, process and output. Let us learn the concept with the help of the given example. म्हणजे संगणक स्वतःहून काम करू शकत नाही. तो चालवण्यासाठी त्यामध्ये अक्षरे, अंक, चित्रे आणि सूचना टाकाव्या लागतात. त्यांना डेटा म्हणतात. संगणक 3 टप्प्यात काम करतो: इनपुट, प्रोसेस, आउटपुट. म्हणजे प्रक्रिया आणि प्रक्रिया. इनपुट म्हणजे काय? प्रक्रिया. प्रोसेस प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. एक्झाम्पल: इनपुट ब्लंट पेन्सिल. एक्झाम्पल दिलेलं आहे. ब्लंट पेन्सिल म्हणजे बोथट पेन्सिल, जिला टोक नाही ती बोथट पेन्सिल. नेक्स्ट, प्रोसेस शार्पिंग अ पेन्सिल, म्हणजे टोक केलेली नाही, सॉरी, पेन्सिलला टोक करणे. शार्पिंग पेन्सिल म्हणजे पेन्सिलला टोक करणे. ही कोणती प्रक्रिया आहे? प्रोसेस. आणि आउटपुट, त्याच्यापासून आपल्याला काय आउटपुट मिळतं? शार्पेंडेड पेन्सिल म्हणजे टोक केलेली पेन्सिल. म्हणजे इनपुट, प्रोसेस, आउटपुट. म्हणजे बोथट पेन्सिल, पेन्सिलला टोक करणे आणि टोक केलेली पेन्सिल. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. नेक्स्ट, लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो. लेबल द सर्कल विथ I फॉर इनपुट आणि P फॉर प्रोसेस अँड O फॉर आउटपुट. म्हणजे खाली दिलेले चित्र पहा. इनपुटसाठी आहे I, प्रोसेससाठी P आणि आउटपुटसाठी O. पिक्चर आहे ज्यूस म्हणजे रस. मेकिंग ज्यूस रस तयार करणे. ऑरेंज संत्री. मेकिंग चपाती चपाती बनवणे. त्याच्यानंतर पीठ मळलेलं इथं आहे, पीठ मळलेले. डाऊट चपाती, चपातीच म्हणतात त्याला मराठी अर्थ. ऑरेंज काय आहे? इनपुट. ऑरेंज इनपुट I. त्याच्यानंतर नेक्स्ट, मेकिंग ज्यूस P फॉर प्रोसेस. त्याच्यानंतर पीठ मळणे, त्याला काय आहे? इनपुट I. मेकिंग चपाती ही काय आहे? प्रोसेस आहे, P फॉर प्रोसेस. आणि चपाती काय आहे? आउटपुट. म्हणजे इथं पण आपल्याला काय आहे? इनपुट, प्रोसेस, आउटपुट या पद्धतीने या पिक्चर्समध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट पेज आहे IPO सायकल. म्हणजे इनपुट, प्रोसेस, आउटपुट. स्टुडंट्स मेनी मशीन्स यू यूज इन युअर डेली लाईफ वर्क इन रिस्पॉन्स टू युअर इन्स्ट्रक्शन सिमिलरली. अ कम्प्युटर फॉलोज द इनपुट, प्रोसेस, आउटपुट IPO सायकल. म्हणजे आपण रोज वापरत असलेले अनेक यंत्रे आपल्या सूचनानुसार काम करत असतात. त्याचप्रमाणे संगणक इनपुट, प्रक्रिया, आउटपुट म्हणजे इनपुट, प्रोसेस, आउटपुट चक्रानुसार काम करत असतो. नेक्स्ट आहे इनपुट. द डाटा अँड इन्स्ट्रक्शन दॅट यू एंटर into a computer are called input. The most
commonly used input the device are keyboard and mouse. म्हणजे संगणकात आपण जी माहिती म्हणजे डेटा आणि सूचना देतो त्यांना इनपुट म्हणतात. कीबोर्ड आणि माऊस ही सर्वात जास्त वापरली जाणारी इनपुट साधने आहेत. नेक्स्ट आहे प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. आफ्टर रिसिविंग द इनपुट द कम्प्युटर परफॉर्म्स ॲक्शन ऑन इट विथ द हेल्प ऑफ द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU. द CPU प्रोसेस द डाटा टू प्रोव्हाइड द आउटपुट. म्हणजे इनपुट मिळाल्यानंतर संगणक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPUच्या मदतीने त्यावर प्रक्रिया करतो. CPU माहितीवर प्रक्रिया करून आउटपुट तयार करतो. नेक्स्ट आहे कॉम्पोनेंट्स ऑफ द CPU म्हणजे CPUचे भाग. द CPU कन्सिस्ट ऑफ द 3 components. The arithmetic of 3 components म्हणजे काय परफॉर्म्स अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि तार्किक कामे करते. द कंट्रोल युनिट CU is used to control all functions of a computer. The memory unit म्हणजे MU stores the data and information. हे संगणकाची कामे नियंत्रित करते आणि माहिती आणि डेटा साठवून ठेवते मेमरी युनिट. नेक्स्ट आहे आउटपुट. Output is the final result. When the CPU finish the processing of data, the output is displayed on the monitor. म्हणजे आउटपुट म्हणजे अंतिम परिणाम. CPU माहितीवर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो परिणाम मॉनिटरवर दिसतो. इझी पॉईंट्स टू रिमेंबर लक्षात ठेवण्यासाठी. ते इनपुट म्हणजे माहिती देणे, प्रोसेस म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे आणि आउटपुट म्हणजे अंतिम परिणाम मिळणे. CPU संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ द कम्प्युटर. नेक्स्ट पेज. लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ अ कम्प्युटर विथ ॲन एक्झाम्पल. इनपुट प्रोसेस आउटपुट. द डाटा अँड इन्स्ट्रक्शन टुगेदर आर द इनपुट. हिअर 3 and 6 आर द डाटा अँड प्लस इज द इन्स्ट्रक्शन. नाव the CPU will work on the data. According to the instruction, it will add the numbers 3 and 6. Process 9. Output. 9 is the correct result or output of the sum. 3 plus 6 equal to 9. Output. Next आहे tick the right answer. First आहे the dash works on the input to give the output. ऑप्शन आहे कीबोर्ड, मॉनिटर, CPU. म्हणजे आउटपुट मिळण्यासाठी इनपुटवर कोण काम करतं? CPU. The CPU works on the input to give the output. Second, a computer follows the dash cycle. ऑप्शन आहे IPO, POI, IOP. म्हणजे संगणक कोणत्या चक्राचे पालन करतो? IPO. A computer follows the IPO cycle म्हणजे इनपुट प्रोसेस आउटपुट. 3. The mouse is an dash device. ऑप्शन इनपुट आउटपुट प्रोसेसिंग. जे माऊस हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? इनपुट. द माऊस इज ॲन इनपुट डिव्हाइस. बी. राईट T फॉर ट्रू अँड F फॉर फॉल्स. द CPU प्रोसेस डाटा. CPU डेटावर प्रक्रिया करते. ट्रू. नेक्स्ट
इन द IPO सायकल P स्टँड्स फॉर प्रोग्रॅम. हे काय रॉंग आहे, म्हणजे IPO चक्रात P म्हणजे प्रोग्रॅम आहे. 3. द डाटा अँड इन्स्ट्रक्शन दॅट यू एंटर इन टू अ कम्प्युटर आर कॉल्ड इनपुट. संगणकात आपण जी माहिती व सूचना देतो त्यांना इनपुट असे म्हणतात. ट्रू. राईट द फुल फॉर्म ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नेक्स्ट IPO, इनपुट प्रोसेस आउटपुट. D. Answer the following question. Name the components of the CPU. Answer. Arithmetic and logic unit, control unit, memory unit. Second, which part of a computer display the output? म्हणजे वरचे जे आहेत नेम द कंपोनेंट्स ऑफ द CPU. त्याच्यामध्ये काय सांगितलं मी, अॅथमॅटिक अँड लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट. म्हणजे अंकगणित व तर्क विभाग हे ALU आणि CU म्हणजे नियंत्रण विभाग कंट्रोल युनिट आणि लास्टला मेमरी युनिट स्मृती विभाग MU. म्हणजे ALU CU MU. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ अ कम्प्युटर डिस्प्ले द आउटपुट. म्हणजे द मॉनिटर डिस्प्ले द आउटपुट. काय आन्सर यायचं, द मॉनिटर डिस्प्ले द आउटपुट. म्हणजे मॉनिटर संगणकाचा आउटपुट दाखवतो. म्हणजे कोण संगणकाचा आउटपुट दाखवतो, तर मॉनिटर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट आहे लेबल द सर्कल विथ I फॉर इनपुट आणि P फॉर प्रोसेस अँड O फॉर आउटपुट. मिडल पिक्चर आहे पुटिंग मनी, चूजिंग आयटम, प्रोसेस. राईट पिक्चर गेटिंग द आयटम, आउटपुट. आणि आन्सर ऑर्डर लेफ्ट राईट PIO. या ठिकाणी हा जो काही लेसन आहे सेकंड नंबरचा तो आपण इथं समजून घेतला आणि त्याखाली जे काही क्वेश्चन आणि आन्सर होते ते पण समजून घेतले. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.